Hello. I would like to welcome our next guest, Mr. Prashant Vaave, sir, on stage. I request everyone to please welcome him. Shravani, what is? Hello, sir. Let me introduce you all to our guest, Mr. Prashant Vaave, Managing Director of Vanarti Maharashtra, a visionary leader known for his strong leadership, strategic thinking, and commitment towards excellence and progress. Through his guidance and vision, dedication, he continues to drive impactful initiatives and inspires team to move towards achieving higher goals and success. I would request Krishna Sarma sir to felicitate Mr. Prashant Vaave. स्वप्नांची उंच भरारी मनात जिद्दीची ज्योत युवकांच्या या शक्तीतून घडतोय नवा एक देश मोठा हातात हात घेऊन सारे पुढे चाललो एकत्र हिंच्या या प्रवासात प्रत्येक क्षण होतोय खास सुंदर नवीन वाटा नवीन दिशा युवकांच्या हृदयात नवा विश्वास आवाज आहे बदलाचा प्रवास. हॅलो 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 माझा आवाज येतोय सर्वांना? यस ऑर नो? तुमचं लंच झालेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे आवाज जरा जोरात यायला पाहिजे. यस ऑर नो? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू सो मच. मित्र हो, इथं बसलेल्या तमाम तरुणाईसाठी एक शायर असं म्हणतोय की ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. युवा शक्ति को कभी नज़रअंदाज मत करना मेरे भाई, युवा शक्ति को कभी नज़रअंदाज मत करना मेरे भाई, क्योंकि इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं, इतिहास बदल जाते हैं. थँक्यू सो मच. सर्वप्रथम सकाळ माध्यम समूहाच्या म्हणजेच यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कद्वारे आयोजित या उत्सव तरुणाईचा यूथ समिट 2026साठी उपस्थित माझ्यासमोर बसलेल्या सर्व ज्यांच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने आहेत आणि ज्यांच्या मेंदू आणि मनगटात जग बदलवण्याची ताकद आहे अशा माझ्या सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण सकाळ माध्यम समूह आणि त्यांच्या सर्व टीमसाठी होऊ द्या. एवढं छान त्यांनी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. टाळ्यांचा आवाज जरा कमी येतोय. तुम्हाला माहिती आहे टाळ्या का वाजवल्या पाहिजेत? 2 कारणं आहेत मित्र. पहिलं कारण म्हणजे जे लोक टाळ्या वाजवतात त्यांच्या हाताचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स प्रेस होतात आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता 40% कमी होते. तुम्हाला वाटतं हार्ट अटॅक आला पाहिजे तुम्हाला? यस ऑर नो? मग काय करावं लागेल त्यासाठी? टाळ्या वाजवा लागतील. एकदा तुम्हाला हार्ट अटॅक होऊ नये म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवण्याचं दुसरं कारण तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला नक्कीच पटेल की ज्या भागातले लोक, आता आपल्याकडे राईट साईड आणि लेफ्ट साईड असे 2 साईड आहेत, जे लोक जास्त टाळ्या वाजवतात त्या लोकांना चिकनगुनिया डेंग्यू असे आजार होत नाहीत. माहिती आहे का? कारण काय की टाळ्या वाजवल्यामुळे काय होतं, त्या टाळ्यांच्या मध्ये येणारे जे डास मच्छर आहेत ते एकतर मरून जातात किंवा पळून जातात. मग तुम्हाला वाटतं चिकनगुनिया डेंग्यू तुम्हाला झाला पाहिजे? मग एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठीच होऊ दे की आम्हाला चिकनगुनिया आणि डेंग्यू होणार नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज मला आला पाहिजे. संपूर्ण नागपूरमध्ये हा आवाज गेला पाहिजे. थँक्यू सो मच. मित्र हो, मी प्रशांत वावगे,
मॅनेजिंग डायरेक्टर वनारटी तसेच कॅफो महाज्योती, आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत महत्त्वाचं आणि आपल्या जीवनाला कलाटणी देणारं असं सेशन घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे ड्रीम करिअर कसं निवडायचं. तुम्ही इंटरेस्टेड आहात सर्वजण? यस ऑर नो? आवाज नाही येत. यस ऑर नो? तर मित्र हो, सुरुवातीलाच मी तुम्हाला 3 कमिटमेंट्स आपण करूया. किती कमिटमेंट करायचे आहेत आपल्याला? 3 कमिटमेंट. पहिली कमिटमेंट मी तुम्हाला करणार आहे, दुसरी कमिटमेंट तुम्ही मला करायची आहे आणि तिसरी कमिटमेंट आपण या सेशनच्या शेवटी सर्वांनी मिळून करूया. माझी पहिली कमिटमेंट आहे की या सेशनमुळे तुमच्या जीवनाला आमूलाग्र बदल घडून येईल. जीवनामध्ये तुमच्या विचारांना नवी दिशा मिळेल, तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही माझी तुम्हाला कमिटमेंट आहे. दुसरी कमिटमेंट तुम्ही मला द्या की या सेशनमध्ये तुम्ही पूर्ण एकाग्र चित्तानं, शांततेनं, डोक्यातले सर्व विचार बाजूला ठेवून इथे फुल फोकसनी बसाल. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? यस ऑर नो? मला कमिटमेंट पाहिजे. यस ऑर नो? थँक्यू सो मच. आणि शेवटी आपण एक कमिटमेंट करणार आहोत जाताना सेशन संपल्यावर. तर मित्र हो, सर्वात आधी करिअर म्हटलं की बऱ्याचदा आपल्या सर्वांमध्ये कन्फ्युजन दिसून येतं, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्वांमध्ये. ते कन्फ्युजन 3 कारणांसाठी आहे. पहिलं कन्फ्युजनचं कारण माहिती आहे? फॉलो द ट्रेंड. आपण काय करतो की जो ट्रेंड सुरू आहे तो ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या करिअरच्या बाबतीत खूप साऱ्या चुका होतात किंवा कन्फ्युजन क्रिएट होतं. आता IPLचा सीझन कोणी कोणी पाहिला? हातवरती करा. जस्ट IPL संपलंय. सर्वात जास्त रन्स कोणी काढले? जोरात सांगा, कोणी काढले सर्वात जास्त रन्स? वैभव सूर्यवंशी. काय वय आहे वैभव सूर्यवंशीचं? 15 वर्ष वय आहे आणि त्या 15 वर्षात हा असा काही खेळतोय की सगळ्यांनी आश्चर्याचे धक्के बसलेत. एवढे फास्ट सेंचुरी, 60 काय होतं नुसतं बडसात प्रत्येक मॅचमध्ये. मित्र हो, जर आता वैभवला हे जमलं तर आपल्या सगळ्यांना जमेल का ते? आता ट्रेंड आहे क्रिकेटचा, तर मग आपल्या डोक्यात विचार सुरू होतात की मला क्रिकेटर व्हायचं आहे. तुमच्याकडे मला वाटतं विपिन माहोरे आणि तन्वी येऊन गेलेत. त्यांनी काय केलं आहे, स्वतःचं जे चॅनल आहे त्यांचं इन्स्टा, यूट्यूब, रील स्टार आहेत. मग त्यांना बघितलं की आपल्याला वाटतं मी सुद्धा रील स्टार झालं पाहिजे, फेमस झालं पाहिजे. कधी कधी मध्येच मग UPSCचा निकाल येतो, IAS होतात, IPS होतात, त्यांची गाडी बंगला पण आपल्याला वाटतं मी IAS IPS झालं पाहिजे. तर आपण लोकांचे ट्रेंड बघून जर आपलं करिअर ठरवलं तर तुमची नक्कीच फसगत होईल. म्हणून मित्र, पहिलं कन्फ्युजन ट्रेंड, फॉलो द ट्रेंड, याला कधी बळी पडू नका. सेकंड आहे कम्पॅरिझन. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. बऱ्याचदा आईवडिलांचं किंवा तुमच्या पेरेंट्सचं असं होतं की आमच्या शेजारचा मुलगा IIM-IITला गेला, मग तू पण IIM-IITलाच गेलं पाहिजे. तो MBBS झाला, डॉक्टर झाला, चांगलं मोठं हॉस्पिटल आहे तर तू पण डॉक्टर झालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं कोणीही कोणाशी कम्पॅरिझन करून कधीही आपलं करिअर निवडायला नको. आणि तिसरं कारण आहे की मेनी ऑप्शन्स. आजचं युग कुठलं युग आहे? डिजिटल युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि इतके ऑप्शन्स आहेत की त्यामुळे सुद्धा आपलं कन्फ्युजन क्रिएट होतं. परंतु मित्र, एक लक्षात घ्या, आपल्या जगाची लोकसंख्या किती आहे? एनीवन? किती आहे जगाची लोकसंख्या? सगळेजण गुगल करायला लागले ताबडतोब. AI मध्ये विचारता व्हॉट इज द पॉप्युलेशन? 830 कोटीच्या आसपास आहे. भारताची लोकसंख्या किती आहे? 140 CR, 140 कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? साधारणतः 13 कोटी. तर मित्र, एवढी लोकसंख्या जगाची 830 कोटी, भारताची लोकसंख्या 140 कोटी, महाराष्ट्राची 13 कोटी. पण सर्वजण तुम्हाला यशस्वी दिसतात आहे या सर्व लोकसंख्येमध्ये? यस ऑर नो? नाही. प्रत्येक जण आपलं ड्रीम करिअर चूज केलं आहे आणि त्यात फॉलो करतोय आणि एकदम यशाच्या उंच शिखरावर असं दिसतंय. मोजके लोक तुम्हाला दिसतात आहे. मित्र, जगाची लोकसंख्या जी आहे 830 कोटी, त्यापैकी 84% लोक असे आहेत की ज्यांच्याकडे कुठलंच ध्येय नाही. जसं जन्माला आलो तसं काहीतरी आपलं शिकलं, काहीतरी जॉब केलं आणि आपण इथून निघून गेलो. त्या लोकांच्या असण्यानं नसण्यानं जगाला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला वाटतं या 84% तुम्ही असलं पाहिजे? यस ऑर नो? नाही. 13% लोक असं आहेत की जे मिळालं तेच आमचं ध्येय आणि तेच आमचं आयुष्य असे म्हणणारे. जे आलं ते नशिबानं मिळालं आणि तेच आमचं आयुष्य आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही 13% असलं पाहिजे? यस ऑर नो? तुम्ही कुठं असलं पाहिजे मित्र? इथं बसलेल्या प्रत्येकानं 3% असलं पाहिजे. हे 3% लोक ते आहेत की जे स्वतःचं स्वप्न बघतात. केवळ स्वप्न बघत नाही तर ते स्वप्नाच्या सोबतच एक करिअर चूज करतात. नुसतं करिअर चूज करत नाही, ते एक ॲक्शन प्लॅन आखतात आणि ते करिअर जगतात आणि त्या क्षेत्रातले टॉप लिजंड किंवा त्या क्षेत्रातली ऑथॉरिटी होतात. वैभव सूर्यवंशी होतात, अमिताभ बच्चन होतात, लता मंगेशकर होतात, बिल गेट्स होतात, एलन मस्क होतात. तुम्हाला वाटतं तुम्ही या 3% असलं पाहिजे? यस ऑर नो? आवाज नाही येत. यस ऑर नो? असं म्हणतात की काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं दोस्त,
यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं दोस्त, मगर जिंदगी जियो ऐसी कि मिसाल बन जाए, कि मिसाल बन जाए. थँक्यू सो मच. मित्रो, तुम्हाला पुन्हा एकदा करिअरचं महत्त्व सांगायला मला हा चार्ट तुम्हाला दाखवायला आवडेल. या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की एज, तुम्ही तुमचं जे काही एज्युकेशन आहे ते केव्हा सुरू करता. 10वीत आपलं वय काय असतं साधारणतः 15-16 वर्ष, 12वीमध्ये 18 वर्ष. तुम्ही तिथून एक फॅकल्टी चूज करता, मला आर्टला जायचं आहे, सायन्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे. त्यानंतर तुम्ही साधारणतः 3 वर्ष ग्रॅज्युएशन, 5 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन अशा पद्धतीने शिक्षणासाठी देता. त्यानंतर वयाच्या 22व्या-24व्या वर्षी आपण एखादा जॉब जॉईन करतो, एखादा बिझनेस सुरू करतो. त्यामध्ये आपण आपल्या आयुष्याचे 58 ते 60 रिटायरमेंटपर्यंत काम करतो. म्हणजे जवळपास प्रत्येक जण आपल्या करिअरमध्ये 40 वर्ष आयुष्याची देतो. रोज आपण जर डेली 12 तास काम केलं तर असे 40 वर्ष म्हणजे साधारणतः तुमच्या आयुष्यातले 85% वेळ हा तुमच्या करिअरमध्ये जात असतो, तुमच्या जॉबमध्ये जात असतो, तुमच्या नोकरीमध्ये जात असतो. हे तुम्हाला कधी तुम्ही विचार केला याबद्दल? प्रत्येकाचा तो कुठलाही जॉब असो, क्लास 4 असो, क्लास 1 असो, कुठलाही व्यवसाय असो, उद्योगपती असो, खेळाडू असो, कलावंत असो, त्याला आयुष्यातला 85% वेळा करिअरमध्येच जातो. म्हणून मित्रो, करिअर इज लाईफ असं म्हटलेलं आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो की करिअर म्हणजे काय किंवा करिअर प्लॅनिंग म्हणजे काय. करिअर म्हणजे काय की आपण एखादा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा प्रगतीच्या संधीसाठी म्हणजे स्वतःचं ज्या बेसिक नीड्स आहेत, कुठल्या नीड्स आहेत आपल्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, इंटरनेट. पाहिजे ना इंटरनेट की नाही? ती पण आता बेसिक नीड झाली आहे. कल्पना करा तुमच्याकडे मोबाईल नाही आहे एक दिवस, तर काय होईल तुमचं स्वतःचं? तर ह्या बेसिक नीड पूर्ण करण्यासाठी, तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी, आयुष्यात प्रगती करण्यासाठी आपण काहीतरी नोकरी व्यवसाय करतो, त्याला आपण आपलं करिअर म्हणतो. आणि या करिअरच्या प्लॅनिंगसाठी म्हणजे भविष्यात आपण कुठल्या क्षेत्रात असावं याचं जे काही आपण नियोजन करतो त्याला आपण करिअर प्लॅनिंग असं म्हणतो. तर मित्रो, आपण टर्म्समध्ये जाऊ नका. आपण एक वाक्य नेहमी डोळ्यासमोर ठेवा की ऑल करिअर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. कुठलंही करिअर असो ते सर्वात महत्त्वाचंच असतं आणि सारखंच महत्त्वाचं असतं. एक कल्पना करा, आता तुम्ही या हॉलमध्ये बसलेला आहात, त्या हॉलची सफाई करणारा जो सफाई कर्मचारी आहे त्याचंही तेवढंच महत्त्व आहे. हा इव्हेंट ऑर्गनाईज करणारी सकाळची टीम त्यांचंही तेवढंच महत्त्व आहे. इथं काम करणारा इलेक्ट्रिशियन असेल त्याचंही तेवढंच महत्त्व आहे. तुम्हाला दुपारचं छान ज्यांनी जेवण दिलं, लंच दिलं, त्याचंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी प्रत्येकाचं एक करिअर आहे, त्याचं एक जॉब आहे. समजा यातला कोणी नसता, तुम्हाला दुपारचं जेवणच नसतं, तुम्ही बसले असते का इथे? म्हणजे कॅटरिंगवाला पण चांगलाच असला पाहिजे. फक्त एवढंच आहे की मी ज्या क्षेत्रात करिअर करीन त्या क्षेत्रातला मी काय असलं पाहिजे? टॉपला असलं पाहिजे, लिजंड असलं पाहिजे. समजा तुम्ही पाणीपुरीचं दुकान लावलं आहे तर तुमच्याकडे जी पाणीपुरी मिळेल ती कशी असली पाहिजे? त्या गावातली सर्वोत्तम पाणीपुरी असली पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की पाणीपुरी खायची तर इथेच जाऊन खायची. तुमचं साधं चप्पलचं जर शूजचं दुकान असेल तर असं असलं पाहिजे की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे चप्पल शिवायची किंवा शूज घ्यायचा तर याच दुकानातून घेतला पाहिजे. आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये एक चायवाला खूप फेमस आहे. काय नाव आहे त्यांचं? डॉली चायवाला. बघा, सगळ्यांना माहिती आहे. मित्र, जेव्हा त्यांनी त्याचं काम सुरू केलं तर आपल्याला काय वाटलं असेल की एक साधा टपरी चहा विकणारा माणूस काय करणार आयुष्यात, पण आज काय आहे? डॉली चायवाला ही नागपूरची ओळख झालेली आहे. जागतिक स्तरावरती त्याला जे काय आपण म्हणतो रिकग्निशन मिळालेलं आहे, स्वतःचे त्याच्या फ्रँचायझी सुरू झालेले आहे. तर जगात कुठलंही काम असं नाही की जे निकृष्ट आहे किंवा कमी महत्त्वाचं आहे. प्रत्येक काम, प्रत्येक करिअर हे सारखंच महत्त्वाचं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. 4 मित्र असतात. किती मित्र असतात? 4 मित्र. सारे एकाच वर्गात शिकत असतात. त्यातला एक जण खूप हुशार असतो, अगदी पहिल्या बेंचवर बसतो जसे तुम्ही ते बसलेले आहात. आणि वर्गात नेहमी त्याचा कितवा क्रमांक येतो? पहिला क्रमांक. अगदी हुशार, टॉप एकदम सगळ्या गोष्टीत अभ्यासात. तो काय करतो? तो MPSC UPSCची तयारी करतो आणि काय बनतो? इंजिनिअरिंग कॉलेजला जातो, इंजिनियर बनतो आणि MPSC UPSC देऊन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधून चांगला इंजिनियर बनतो, गव्हर्नमेंट इंजिनियर. आणि त्याच्या एका जिल्ह्याचा बॉस बनतो, इंजिनियर तिथला जो काय असतो तो. दुसरा एक मित्र असतो, तो अभ्यासात कमी हुशार असतो. तो 10वी 12वी झाल्यानंतर आर्टला जातो. आर्टमध्ये तो अभ्यास करतो, ग्रॅज्युएशन होतं आणि UPSC MPSCची तयारी करता करता तो IAS बनतो. आणि हा जो पहिला मित्र जिथं काम करतो त्या खात्याचा तो सेक्रेटरी बनतो. काय बनतो? सेक्रेटरी. म्हणजे याचा काय बनतो? तो बॉस बनतो. मित्र, तिसरा मुलगा असतो, तो अभ्यासात काहीच हुशार नसतो. तो काय करत असतो? फक्त शाळेच्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायचा, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा, छान छान बोलायचं. आणि तो पुढे चालून कॉलेजच्या निवडणुकीत उभा राहतो, निवडून येतो. पुढे चालून राजकारणात येतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, हळूहळू आमदार होतो आणि मंत्री होतो. आणि या दोघांचे काय बनतो? तो
बॉस बनतो. ज्या खात्यात हा इंजिनियर असतो, ज्या खात्यात त्याचा दुसरा मित्र सेक्रेटरी असतो, त्या खात्याचा म्हणजे बांधकाम खात्याचा तो मंत्री बनतो. या दोघांचाही बॉस. मग तिघे जण भेटतात, त्यांचा एक चौथा मित्र असतो. त्याचं काय होतं बघायचं का? हे तिघे जण भेटतात, त्यांना काहीतरी अडचणी येतात, तर ते तिघेही जण एका आश्रमात येतात. त्या आश्रमाच्या बाहेर बोलतात, एकमेकांना भेटतात. अरे किती वर्षांनी आपण भेटलो, तू काय करतो, तू काय करतो. त्यांना लक्षात येतं की हा इंजिनियर आहे, हा सेक्रेटरी आहे आणि मी तुमचा मंत्री आहे. आपण तिघेही जण एकमेकांचे बॉस झालेले आहेत. आणि मग भेटायला त्या आश्रमात जातात. तर त्या आश्रमात त्यांच्यासमोर कोण असतो? त्यांचा चौथा मित्र असतो, जो काहीच करत नाही, अभ्यास नाही करत, फक्त छान छान स्मित हास्य करतो, फार कमी बोलतो आणि तो महाराज होतो. आणि तिघेही जण जाऊन त्या महाराजचं काय करतात? दर्शन घेतात. तो या तिघांचे काय बनतो? बॉस बनतो. म्हणून म्हणतो मित्र, कोणतेही करिअर आयुष्यात कमी नाही आहे, सगळेच करिअर महत्त्वाचे आहे. फक्त तुम्हाला त्या करिअरमधलं तुमचं पॅशन ओळखता आलं पाहिजे. मित्र, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कुठलं करिअर चूज करावं किंवा आयुष्यात मी काय बनायचं याचा एक साधा सोपी मंत्र सांगतो. 4 गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिली गोष्ट आहे, स्वतःला ओळखा. सेल्फ असेसमेंट करा. मी काय आहे हे आपण जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की मला आयुष्यात काय करायचं आहे. सेल्फ असेसमेंट. तुमच्या 3 अक्षर लक्षात ठेवा. म्हणा ए, माझ्या मागे म्हणा ए ए ए आय, ट्रिपल ए आय. यातला पहिला ए आहे मित्र हो तुमचा ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड म्हणजे काय? कल. मला काय आवडतं, माझ्या बुद्धीला काय आवडतं, माझा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो, तो पहिला ए ॲप्टिट्यूड. दुसरा ए म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन कसा आहे. तिसरा ए म्हणजे तुमच्या ॲबिलिटीज, तुमच्या क्षमता काय आहेत. आणि चौथा जो आय आहे तो आय म्हणजे इंटरेस्ट, तुमची आवड काय आहे. एक लक्षात घ्या, जी गोष्ट करताना तुम्ही थकत नाही, काय? जी गोष्ट करताना तुम्ही थकत नाही आणि जी गोष्ट तुम्ही सकाळी सुरुवात केली आणि संध्याकाळी संपल्यावर तुमची एनर्जी लेवल 1 to 10 जाते, म्हणजे वाढत जाते, ते तुमचं पॅशन आणि ती गोष्ट म्हणजे तुमची आवड. आणि त्या जर ॲबिलिटी तुमच्यात असतील तर त्या क्षेत्रात तुम्ही काय केलं पाहिजे? करिअर केलं पाहिजे. वैभव सूर्यवंशीला एकदा प्रश्न विचारला की तू जेव्हा मॅच असते त्याच्या आधी काय करतो, तर तो काय म्हणाला? तू त्यांचे व्हिडिओज बघतो का की आज कोणासोबत मॅच आहे, तो बॉलिंग कसा टाकेल किंवा कशा पद्धतीने हे होतं. असं तो म्हणतो, मी काहीच करत नाही, मी फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळतो. आणि त्यामुळेच तो विचार करत नाही की समोर बुमराह आहे का किंवा बुमराहच्या पहिल्याच बॉलला तो 6सुद्धा मारू शकतो. कारण त्याच्या डोक्यात पक्का आहे की मी क्रिकेटर आहे, मला खेळायचं आहे आणि समोर कोणी असो मला काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स एकदम टॉप लेवलचा असतो मित्रांनो. दुसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात तुमची बुद्धी चालते त्याच क्षेत्रात तुम्ही करिअर केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर करता त्या क्षेत्रातलं तुम्ही प्रतिभावंत आणि सर्वोत्तम बनलं पाहिजे. आणि त्यासाठी आनंदानं, अथक आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या मागे एकदा 4 गोष्टी म्हणा. सर्वांनी एकदा आपला हात समोर करा. सर्वांनी हात समोर करा. एक प्रतिज्ञा तुम्हाला घ्यायची आहे मला तुमच्याकडनं. म्हणा, ज्या क्षेत्रात माझी बुद्धी चालते त्या क्षेत्रात सर्वोत्तम व प्रतिभावंत होण्यासाठी मी आयुष्यभर अथक व प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊ द्या. आता तुम्ही शपथ घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता कमिटमेंट जी शेवटची तुमच्याकडनं घेणार आहे तेव्हा हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. मित्रहो, आता तुम्हाला 5 अशा गोष्टी मी सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमचं करिअरमध्ये टॉप लेवलला जाता येईल, यशस्वी होता येईल. त्याच्या आधी मी तुम्हाला म्हटलं की स्वची ओळख. माझ्या स्वतःबद्दल थोडक्यात सांगतो. मी तुमच्यासारखाच एका खेड्यात जन्माला आलो. माझं गाव खुमगाव बुडती, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. माझ्या घरी माझे आई वडील, 2 भाऊ आणि 2 बहिणी अशा 6 जणांचं कुटुंब होतं. 2 एकर कोरडवाहू शेती, अत्यंत हलाखीचं कुटुंब. माझी 10वी झाली, 10वीला खूप चांगले मार्क्स होते. माझी 12वी झाली, 12वीला सायन्स होतं. त्यावेळेस PCM आणि PCB असे 2 ग्रुप असायचे. PCMमधून इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स व्हायच्या, PCBमधनं मेडिकलच्या ॲडमिशन्स व्हायच्या. जेव्हा माझी 12वी पासआउट झालो तेव्हा मला 89% मार्क्स होते. चांगल्या कॉलेजला माझा नंबर सहज लागला असता, परंतु परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला सर्वांनी सांगितलं की तुम्ही D.Ed करा, शिक्षक व्हा. आणि मी D.Edला ॲडमिशन घेतली आणि वयाच्या 20व्या वर्षी मी D.Ed करून जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक म्हणून माझ्या आयुष्याच्या करिअरची सुरुवात केली. मित्रो, माझ्या आयुष्यातला जो पहिला टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे माझं वय होतं 23 वर्ष. त्यावेळेस माझ्या वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर माझ्यावर जबाबदारी होती 2 बहिणींची, माझ्या भावाची, आईची. आणि मग या जबाबदारीतून पुढे कसं जायचं,
मग मी माझा स्व ओळखायला सुरुवात केली. माझं वय किती वर्ष होतं? फक्त 23 वर्ष. मला पगार होता रुपये 3,000. मी शिक्षण सेवक म्हणून काम करत होतो आणि 3,000त 5 लोकांचं कुटुंब भागणं शक्य नव्हतं. मी माझं सेल्फ ॲसेसमेंट केलं, स्वतःला ओळखलं की आपल्याकडे काय आहे. माझ्याकडे पैसा नाही पुढे शिक्षण घ्यायला, मी नोकरी करतो, मला नोकरी सोडता येणार नाही. मग मित्र मी एका ठिकाणी शांत बसलो आणि विचार केला की माझ्याकडे माझी बुद्धिमत्ता आहे, मला चांगल्या प्रकारे अकॅडमिक नॉलेज आहे, माझं मॅथ चांगलं आहे. मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा द्यायची. मित्र मी वयाच्या 26व्या वर्षी पहिल्यांदा ST असिस्टंट PSI आणि STIची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालो 2026ला. पहिल्याच प्रयत्नात, कुठलाही क्लास नाही, कुठलंही मार्गदर्शन नाही, काहीच नाही. परंतु मी सेल्फ असेसमेंट केलं, ओळखलं की मला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचं आहे. दुसरा प्रसंग माझ्या आयुष्यात आला. वय वर्ष माझं 28 झालं. माझ्यासोबत माझ्याच बॅचला सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून एक मुलगी होती, तिचं नाव रश्मी. तीसुद्धा माझ्यासोबत अभ्यास करायची. आम्ही दोघं सोबत अभ्यास करायचो. अभ्यास करता करता सोबत मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर प्रेम झालं. प्रेम झाल्यानंतर, आता हा विषय तुमच्या आवडीचा आहे पण मी त्याला चांगल्या पद्धतीने मांडतो. प्रेम झालं आणि जेव्हा आम्ही लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा लग्न करताना पहिली अट होती, तिची जात वेगळी, माझी जात वेगळी. इंटरकास्ट मॅरेज, लव्ह मॅरेज. आणि माझे सासरे होते DYSP, पोलीस इन्स्पेक्टर होते, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. आता तुमच्या लक्षात आलं की बाबा प्रेम करणं सोपी आहे आणि पुढे जे लग्न करायचं तर त्याला विरोध होता. मग मी स्वतःला विचारलं की आता काय करायचं. तर सासरेबा म्हणाल किमान क्लास 1 ऑफिसर असलं पाहिजे. आम्ही दोघांनी पुन्हा अभ्यास केला. पुन्हा आम्ही 2026 नंतर अभ्यासाला सोबत सुरुवात केली. पुन्हा एक्झाम दिली MPSCची आणि आम्ही दोघेही मित्र हो. दुसऱ्याच प्रयत्नात 2011ला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी मी क्लास 1 ऑफिसर झालो. पुन्हा कुठलाही क्लास नाही, कुठलीही नाही, नोकरी करता करता अभ्यास करून झालो. असं म्हणतात की दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅज नो प्रॉब्लेम अबाउट हाऊ ऑफ लिव्हिंग. तुम्हाला जर कळलं की मला कसं जगायचं आहे आणि कशासाठी जगायचं आहे, त्याला मग कशा पद्धतीनं आपलं यश मिळवायचं हा प्रॉब्लेमच उरत नाही मित्रो. फक्त ते कारण जे आहे ना, ते असं ठोस असलं पाहिजे, जेन्युइन असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. असं म्हणतात कि जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है. जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है. डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहान होता है, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. मित्र मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला ओळखायचं आहे. स्वतःला ओळखल्यानंतर तुम्हाला कळेल की मला कुठं जायचं आहे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. समजा मी एक उदाहरण देतो की मला ऑफिसर व्हायचं आहे MPSC UPSC देऊन. तर माझ्यापुढे अनेक पर्याय होते. मला UPSC देऊन IAS IPS व्हायचं येत होतं. मला MPSC देऊन मला डेप्युटी कलेक्टर DYSP सुद्धा होता येत होतं. मला MES इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊन इंजिनियर होता आलं असतं. तर आपल्याला प्रत्येकापुढे अनेक ऑप्शन्स असतात. तर जेव्हा तुम्ही ठरवता की मला अमुक एक करिअर करायचं आहे, समजा कोणी ठरवलं की मला बिझनेस करायचा आहे, तुमच्यापुढे अनेक ऑप्शन्स असतील कुठला बिझनेस करायचा आहे. तर सर्वात आधी ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. तर ठरवल्यानंतर तुमच्यापुढे जे ऑप्शन्स आहेत सगळे एक्सप्लोर करा. तुम्हाला माहिती आहे की आपण घरात किराणा भरतो. किती दिवस टिकतो आपला किराणा? 1 आठवडा, 15 दिवस. आणि तो किराणा घेण्यासाठी आपण काय करतो? एक कागद घेतो, पेन घेतो, यादी बनवतो, किंवा आजकाल डायरेक्टली ब्लिंकिट आहे, त्यानंतर आपलं बिग बास्केट आहे, आपण टाईप करतो, सगळं चूज करतो आणि पेमेंट करतो. किंवा आपल्याला एक मोबाईल घ्यायचा असेल तर मोबाईल घेताना आपण 10 दिवस विचार करतो, 4 मित्रांना विचारतो, त्याचं कॉन्फिगरेशन बघतो, फीचर्स बघतो, कुठला चांगला आहे, रिव्ह्यू काय आहेत, 3 ठिकाणी जाऊन किंमत कुठली कमी मिळेल. म्हणजे जो किराणा 15 दिवसात संपतो त्यालाही आपण 1-2 तास वेळ देतो. जो मोबाईल 2-3 वर्षात खराब होणार असतो त्याच्यासाठी किमान आपण 10 ते 15 दिवस वेळ देतो. परंतु जे करिअर की ज्यामध्ये माझ्या आयुष्यातले 85% वेळ जाणार आहे, किमान 40-45 वर्ष मी काम करणार आहे, ते करिअर चूज करताना मात्र आपण फारसा वेळ देत नाही. तर मित्रांनो, माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की करिअर चूज करताना किमान 1 महिना, 2 महिने, 6 महिने शांततेत विचार करा. यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगलं गायडन्स कोण करेल तर तुमचे आई वडील. त्यांना माहीत असतं, असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ते तुम्हाला सांगू शकतात की बाळा तू ही गोष्ट चांगली करू शकतोस, तू चांगलं गाऊ शकतोस, तू चांगलं क्रिकेट खेळू शकतोस, तू चांगला ऑफिसर होऊ शकतोस, तू चांगला बिझनेस करू शकतो. तुमचे आई वडील तुम्हाला सांगतील. तुमचे शिक्षक आहेत ते तुम्हाला सांगतील. तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्र आहेत ते तुम्हाला सांगतील की तुमच्यात काय गट्स आहेत, तुमचे कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. तर स्वतःचं ॲनालिसिस करा, ठरवा मला काय व्हायचं आहे. जे व्हायचं असेल त्याचे ऑप्शन शोधा. एकदा ऑप्शन शोधल्यानंतर त्याचं शॉर्टलिस्ट करा.
माझ्याकडे भरपूर पर्याय होते की मला कुठलं ऑफिसर होता येईल, पण मी शॉर्टलिस्ट केलं की बाबा मला पटकन अधिकारी व्हायचं आहे, लवकर अधिकारी व्हायचं आहे. मी आधी सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालो. नंतर माझ्याकडे वेळ आला, थोडा पैसा आला, मग मी ठरवलं चला आपण प्री मेन्स देऊ शकतो. मग मी क्लास 1 ऑफिसर MFAS फायनान्स अँड अकाउंटला क्लास 1 झालो. तर तुमच्या पुढचे पर्याय शॉर्टलिस्ट करा, बेस्ट ऑप्शन चूज करा की हे माझ्यासाठी बेस्ट आहे. ही गोष्ट करताना मला खूप आनंद मिळतो, ही गोष्ट करताना मी थकत नाही, या गोष्टीमुळे मला माझ्या आयुष्यात नवीन रेकग्निशन मिळेल, मला पैसा मिळेल, मला प्रसिद्धी मिळेल. आणि ते काम जर तुम्हाला तसं वाटलं तरच ते तुमचं योग्य करिअर आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रातले सर्वोत्तम पदापर्यंत पोहोचू शकाल. म्हणून मित्र, या सगळ्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत आणि मग यानंतर एक व्यवस्थित करिअर प्लॅन केला पाहिजे. 3 गोष्टी ठरवा. मला काय करायचं आहे, व्हॉट तुमचा क्लिअर असला पाहिजे. व्हाय म्हणजे मला हे का करायचं आहे हे तुमचं निश्चित असलं पाहिजे. आणि मग हाऊ ते कसं करायचं हे तुम्हाला आपोआप कळेल. मित्र हो, मी ज्या संस्थांमधून इथे आलो आहे त्या 2 संस्थांची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. पहिली संस्था आहे WNRT, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही संस्था VJNT या प्रवर्गासाठी काम करते. दुसरी संस्था आहे महाज्योती, महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही संस्था OBC, VJNT आणि SBC या 3 प्रवर्गातील मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करते. दोन्ही संस्थांच्या कामाचं स्वरूप सारखं आहे. मित्र, मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 3 वर्षात महाज्योतीकडून 100 मुलं IAS IPS झालेत. किती मुलं? 100 मुलं IAS IPS झालेत. 2350 मुलं डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार झालेत. किती मुलं? 2350 मुलं. किमान 550 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली. जवळपास 20,000 विद्यार्थ्यांना आम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार दिला. 19,000 मुलांना आम्ही रोजगारासाठी मदत केली. एवढं काम महाज्योती संस्थेने केलेलं आहे. आणि ही संस्था OBC, VJNT आणि SBCच्या विद्यार्थ्यांना मोफत सर्व प्रशिक्षण देते. एक ऑनलाईन एक्झाम होता. आजच या वेबसाईटला भेट द्या, महाज्योतीच्या आणि WNRTच्या. आमच्या सगळ्या योजनांबद्दल जाणून घ्या. मी काही ब्राउशर्स आणलेले आहेत ते तुम्हाला इथे मिळतील. त्यामध्ये शोधा की मला यातलं कुठलं योग्य आहे. मला UPSC MPSC करायची आहे, मला स्किलच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे, मला PhD करायची आहे, मला शेतीविषयक उद्योगविषयक काही माहिती पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, त्या तुम्ही शोधा. मी तुम्हाला मार्ग सांगतोय, दिशा दाखवतोय. इथून तुम्हाला नक्कीच असं काही मिळेल की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल. आम्ही UPSCच्या मुलाची 2 लाख रुपये फी भरून त्याला दिल्लीला पाठवतो. त्याला दर महिन्याला जेवण आणि त्याची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्याला 13,000 रुपये स्टायपेंड देतो. तो जर प्रिलिम पास झाला तर त्याला 50,000 रुपये देतो. मेन्स पास झाला तर 25,000 रुपये इंटरव्ह्यूसाठी देतो. त्याच्याकडनं इंटरव्ह्यूची तयारी करून घेतो आणि सगळं मोफत. फक्त तुम्हाला अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे, त्याची कुठलीही फी नाही. आणि तुम्हाला पहिल्या 100, 500, 1000, 2000 मध्ये जर आलेत तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. तुम्हाला मुद्दाम मी सांगतोय, महाज्योती आणि WNRT हे 2 शब्द लक्षात ठेवा. गुगलला सर्च करा, यांच्या वेबसाईट आहेत आणि तिथे सगळ्या योजनांची माहिती दिलेली आहे. मित्र, आपण सुरुवातीला बोललो होतो की आपल्याला एक लास्ट कमिटमेंट करायची आहे. तुम्ही तयार आहात शेवटच्या कमिटमेंटसाठी? येस ऑर नो? आवाज नाही तर येस ऑर नो? तर शेवटची कमिटमेंट हीच आहे मित्र हो, की आपण जन्माला आलो. माझा जन्म कुठे व्हायचा होता किंवा माझा मृत्यू कसा होईल हे मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. परंतु हा जन्म जरी माझा कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात झाला, कुठल्या गावात झाला, हे माझ्या हातात नव्हतं. माझा मृत्यू कधी होईल, कुठे होईल, कसं होईल हे माझ्या हातात नाही. मात्र या दोहोंमधील अंतर म्हणजे लाईफ म्हणजे बर्थ आणि डेथ यामधलं अंतर, त्याला आपण काय म्हणतो? आयुष्य म्हणतो. ते मात्र सर्वार्थानं तुमच्या हातात आहे. हे आयुष्य किती उदात्त असावं, हे आयुष्य किती सुंदर असावं, हे आयुष्य किती उज्ज्वल असावं, किती सुखी असावं, आनंदी असावं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे, स्वतःच्या हातात आहे. मित्रो, लक्षात ठेवा, हे आयुष्य आपल्याला जे मिळालं आहे हे खूप मौल्यवान गोष्ट आहे. तर हे आयुष्य वाया जायला नको. या आयुष्यामध्ये मी असा काहीतरी निर्णय घेईल, असं करिअर चूज करेल की माझ्या स्वतःचा विकास होईल, माझ्या कुटुंबाचा सुद्धा विकास होईल. तुमच्यासोबत तुमचे आईवडील असतात, भाऊ बहीण असतात, त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून असतात, त्यांच्या डोळ्यात सुद्धा तुमच्यासाठी स्वप्न असतात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. एक माझी छोटीशी कविता सांगतो. कवितेचं नाव आहे आस. कवितेची सुरुवात आहे नखीपासून. नखी माहिती आहे तुम्हाला? ग्रामीण भागातील सगळ्यांना पराठे ऐकले तुम्ही? तर पहिल्या 4 ओळी ह्या आईबद्दल आहेत, दुसऱ्या 4 ओळी ह्या वडिलांबद्दल आहेत आणि शेवटच्या 4 ओळी ह्या एका मुलाबद्दल आहेत. कवितेचं नाव आहे आस. की नखीतून कापूस उपसता उपसता ती स्वतःच झाली पराठी. नखीतून कापूस उपसता उपसता ती स्वतःच झाली पराठी. कापसाला सोनं म्हणतात म्हणे, कापसाला सोनं म्हणतात म्हणे, तिच्या लुगड्याला मात्र 17 गाठी, तिच्या लुगड्याला मात्र 17 गाठी. कडबा सोंगता सोंगता, या वडिलांबद्दलच्या ओळी आहेत. कडबा सोंगता सोंगता त्याच्या हाताची धार बोथट झाली. कडबा सोंगता सोंगता
त्याच्या हाताची धाड बोथट झाली. रात्री देशी तर होऊन त्यानं उपाशी पोटांची पाठ सोलली, उपाशी पोटांची पाठ सोलली. शेवटच्या वेळी मुलाबद्दल आहेत की फुटक्या कंदिलाच्या मंद उजेडात तुघाटीगत वाळलेले हात पुस्तकात राबतात. फुटक्या कंदिलाच्या मंद उजेडात तुघाटीगत वाळलेले हात पुस्तकात राबतात. तिच्या थिजल्या डोळ्यांनाही मग साहेबाची माय झाल्याची स्वप्न पडतात, साहेबाची माय झाल्याची स्वप्न पडतात. मित्र हो, आपले स्वप्न हे फक्त आपले स्वप्न नसतात, ते आपल्या आईवडिलांचे असतात. जर तुम्ही स्वतःचा विकास केला, तुमच्या कुटुंबाचा विकास होईल. कुटुंबाचा विकास झाला, तुमच्या समाजाचा विकास होईल. समाजाचा विकास झाला, राज्याचा, देशाचा विकास होईल. आणि आपण या भारताचे एक सुजाण नागरिक आहोत. आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की आपण देशाची ॲसेट बनलं पाहिजे, लायबिलिटी नको. आपण असं काही केलं पाहिजे की ज्यातून देशाच्या विकासात मला हातभार लावता आला पाहिजे. शेवटी सगळ्यांकडून एकच कमिटमेंट पाहिजे आहे की आपण स्वतःचा विकास कराल आणि स्वतःसोबत माझ्या कुटुंबाचा आणि किमान 10 व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहाल. तुम्ही तयार आहात त्या कमिटमेंटसाठी? यस ऑर नो? आवाज येत नाही. यस ऑर नो? थँक्यू सो मच. शेवटी तुमच्या सगळ्यांना तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याचं यशस्वी करिअर मिळावं. त्यांना सगळ्याच दृष्टीनं आयुष्यामध्ये सक्सेस, हॅपीनेस अँड वेल्थ ह्या तिन्ही गोष्टी त्याला मिळाव्यात. तो खूप यशस्वी व्हावा अशा सगळ्यांसाठी निर्मिकाकडे प्रार्थना घेतो आणि या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you, sir, for your valuable words. ऑडियंस में किसी की क्वेश्चंस है? माइक कहाँ है? हॅलो, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता प्लीज. हॅलो सर. हां, बोला. सर, महाज्योतीसाठी आपण दुसऱ्या स्टेटचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात का? तुमच्याकडे जर डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, महाराष्ट्र निवासी दाखला असेल तर तुम्ही करू शकता. नाही, जसं सर माझ्या कॉलेजमध्ये सर MPचे पण विद्यार्थी शिकायसाठी येतात सर. अच्छा, तर त्यांच्याकडे त्यांच्या स्टेटची पण अशीच योजना असेल ते तिकडे अर्ज करू शकतात जर ते आपल्या इथले निवासी असतील. कारण महाराष्ट्राचा निवासी असावा, कारण ही संस्था महाराष्ट्रासाठी काम करते. त्यामुळे त्यांना इथलं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. अजून सर सेकंड क्वेश्चन होता सर माझ्या. PhDसाठी आधी एनरोल केल्याच्या नंतर फॉर्म भरायचं की एक्झाम देऊन फॉर्म भरायचं महाज्योतीसाठी? हां, महाज्योतीसाठी फॉर्म भरताना PhD जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ऑलरेडी पेट एक्झाम असते महाराष्ट्राची, ती क्लिअर झालेलं असलं पाहिजे किंवा UGC नेट झालेलं असलं पाहिजे. म्हणजे PhDसाठी जी एक्झाम असते क्वालिफाईंग, ती पास असेल त्यानंतर तुम्ही अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर तुमची एक ऑनलाईन एक्झाम होतं, त्यामधनं तुमची निवड होते. त्या निवड जर झाली तर प्रत्येक PhD करणाऱ्याला आम्ही 5 वर्षामध्ये 30 लाख रुपये देतो. महिन्याला 50,000 रुपये मिळतात, ज्यामध्ये त्याचं संशोधन झालं पाहिजे, राहण्याची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, जिथं तो रिसर्च करतो तिथल्या सगळ्या सोयी सुविधा त्याला मिळाल्या पाहिजेत. महिन्याला 50,000, 5 वर्षात 30 लाख रुपये गव्हर्नमेंट त्याला देतं. आणि मला आनंद वाटतो की महाज्योतीकडे 3,000 विद्यार्थी PhD करत आहेत. त्यापैकी 550 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली आहे आणि 12 विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल पेटंट मिळालेलं आहे. रिसर्च पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत. थँक्यू सर. थँक्यू. आणखी काही क्वेश्चन्स? हॅलो, नमस्ते सर. हॅलो, नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे की सगळे इथे युवा बसलेले आहे, तर माझा प्रश्न असा आहे सर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सक्सेस? कारण की युवा वर्गाच्या मते सक्सेसचा मिनिंग अलग असतो किंवा तो जेव्हा 25 ते 30 वर्षामध्ये जातो त्यामध्ये सक्सेसचा मिनिंग असा वेगळा असतो. तर तुमच्या मते सक्सेसचा मिनिंग काय आहे? मी तुम्हाला 3 शब्द उच्चारले होते शेवटी की प्रत्येकाला आयुष्यात 3 गोष्टी मिळाल्या पाहिजेत: सक्सेस, हॅपीनेस आणि पीस. तुमचं यश तेव्हाच परिपूर्ण आहे जेव्हा तुम्हाला ते यश सर्वार्थानं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्ही यशस्वी पाहिजेत, त्यानंतर तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा यशस्वी पाहिजेत, तुमच्या मनःशांतीसुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे आणि तुम्ही आनंदीसुद्धा असले पाहिजे. किंवा एका बाजूला तुम्हाला यश मिळालं आहे, करोडो रुपये तुम्ही कमवतात, पण तुमची मानसिक स्थितीच चांगली नसेल, तुमच्याकडे तुमचं कुटुंबच नसेल, तर त्या यशाला काही महत्त्व नाही. यश तेव्हाच म्हणता येईल परिपूर्ण जेव्हा तुमच्याकडे सर्व गोष्टीचं बॅलन्स आहे.
तुम्ही यशस्वी पण आहात, आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहात, मानसिकदृष्ट्या यशस्वी आहात आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा यशस्वी आहात. आध्यात्मिकदृष्ट्या माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याला स्वतःच्या आनंदासोबत इतरांनासुद्धा आनंद देता येतो. स्वतःची मदत करण्यासोबत इतरांची सुद्धा मदत करता येते. म्हणजे दुसऱ्यांना देणं यामध्ये सुद्धा एक खरा आनंद असतो. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या तिन्ही दृष्टीनं जर तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी असाल, आनंदी असाल आणि मनःशांती तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओव्हरऑल आपण यशस्वी असं म्हणता येईल. धन्यवाद सर. थँक्यू. हां, इकडे राईट साईडला. नमस्कार सर, मी सृजन बाजारे नागपूरचा. सर MFS या मतलब डेझिग्नेशनचं मिनिंग काय असतं ॲक्च्युली? MFAS हे महाराष्ट्र शासनातील एक प्रकारचे कॅडर आहे, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस. मी ज्या कॅडरमध्ये काम करतो. जेव्हा आपण एखाद्या एक्झामची ॲड येते, आपण फॉर्म भरतो, तेव्हा वेगवेगळ्या पदांची जाहिरात असते. म्हणजे IAS IPS असतं UPSCमध्ये, तसं महाराष्ट्र MPSCमध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, MFS अशा पोस्ट असतात. जेव्हा माझी जाहिरात आली होती तेव्हा फक्त MFSच्या पोस्ट होत्या, त्यामुळे मला ती सर्व्हिस मिळाली आणि मी या सर्व्हिसमध्ये काम करतो. सगळ्या पोस्ट चांगल्या आहेत, सगळ्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत. एकाच एक्झाममधून सगळ्यांची निवड होते. फायनान्स अँड अकाउंटचं काम तुम्हाला बेसिकली माहीत असेल. ज्या काही लोकल बॉडीज आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, त्यांचं अकाउंटिंग करणे, त्यांचं बजेटिंग करणे, त्यांचं ऑडिट करणे, थोडक्यात कॉमर्सशी रिलेटेड त्यांचं काम असतं. पण आता मी कॉमर्सचा नाही आहे. मी तुम्हाला बोललो 12वी माझं सायन्स होतं. BA मी एक्सटर्नल युनिव्हर्सिटी अमरावतीतनं केलं मराठी लिटरेचरमध्ये. मी MPSC दिली. माझं सिलेक्शन कुठे झालं? फायनान्स अँड अकाउंटमध्ये. म्हणजे सायन्स, त्यानंतर आर्ट आणि काम करतो आहे कॉमर्सच्या बॅकग्राऊंडमध्ये. थँक्यू. थँक्यू सर. येस, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आपल्या इथे शिवाजी सायन्स कॉलेजचे देशमुख सर व धनवटे नॅशनल कॉलेजचे कोठे सर प्राचार्य आणि सोबतच राजकुमार गोस्वामी सर हे सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यासोबतच पुढील मान्यवर शैलेंद्र गंजेवार सर, डॉक्टर शैलेंद्र गंजेवार सर यांचंसुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी मार्गदर्शन विथ PPTद्वारे तुम्हाला दाखवलं आणि त्यांनी तुमच्यासोबत संवाद साधला. तुमचे काही प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिले. नक्कीच जे मी कालपासून वाक्य वापरत आहो, तुम्ही खरंच इथे लर्न करत आहात, ग्रो करत आहात आणि नक्कीच कनेक्ट कराल. याच सबमिटचा उद्देश तुम्ही सक्सेस कराल. आदरणीय वावगे सरांनी वेळातला वेळ काढून मागच्याही वर्षी आले आणि याही वर्षी आले आणि विद्यार्थ्यांना गायडन्स केलं. म्हणजे एका शब्दावरती एवढे तुमच्यासोबत सर बोलण्यासाठी एक्सायटेड असतात. त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथं संधी दिली. सरांना समारोप देण्याच्या अगोदर मी सरांच्या हस्ते या समर समिटला यशस्वी करण्याकरिता ज्या महाविद्यालयाने आपल्याला सहकार्य केलं, त्यांच्या महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना इथे बोलावलं, त्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. आमच्यासाठी ते प्राऊड सपोर्टर आहेत. आमच्या समिटला, सकाळ माध्यम समूहाच्या समर समिटला यशस्वी करण्याकरिता त्यांनी खूप मोठा वाटा याच्यामध्ये दिला आहे. त्यासाठी मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपणासही विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. मी दोन्ही महाविद्यालयाचे शिवाजी सायन्स कॉलेजच्या प्राचार्य देशमुख सरांना व धनवटे नॅशनल कॉलेजच्या कोठे सरांना व राजकुमार गोस्वामी सरांनाही मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावे. अगोदर आपल्या सर्वांच्या हस्ते या समिटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेस करण्याकरिता, यशस्वी करण्याकरिता जे मोलाचा वाटा दिलेला आहे आणि या समिटला टी टेबल हटवा का हटा ना यार. या समिटला ज्या विद्यार्थ्यांनी
अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस करण्याकरिता योग्यरित्या काम केलं आहे, त्या सर्व हटवलं त्यांचा आपण अगोदर आपल्या सर्वांच्या हस्ते आम्ही सत्कार करू इच्छितो. आणि त्यानंतर जे जवळचे ऑफिसच्या जवळचे जे 2 कॉलेज आहेत म्हणजे धनवटे आणि शिवाजी या कॉलेजचा आपण त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत आपण सन्मान करूयात, त्यांचा ग्रुप फोटो घेऊयात. मी अधिकचा वेळ न घेता नागपूर व विदर्भाची जी कोर टीमचे विद्यार्थी आहेत, माफ करा, डॉक्टर शैलेंद्र गंजेवार सरांना सुद्धा मी विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावे. प्लीज सर. या विदर्भस्तरीय समिटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून सकाळी 4 वाजेपर्यंत ब्रँडिंगचं काम बघून इव्हेंटचे एक्झिक्युशन करून सोबतच फूड, गेस्ट, लाईव्ह, साऊंड, PPT, व्हिडिओज या सर्व गोष्टीला घेऊन समिटचं सगळं साधन तयार केलं आणि त्या साधनामधून ही यशस्वीरित्या समिट आम्ही सक्सेस करतो आहे. याच्यामध्ये खरंच आम्ही मॅनेजमेंट म्हणून तर सोबतच आहो, पण ज्या कोर टीममधल्या ज्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी काम केलं त्यांचा हा सन्मान होणे गरजेचं आहे. मी या कोर टीमला लीड करण्याकरिता जे मागील 5 वर्षापासून आमच्यासोबत आहे जो विद्यार्थी म्हणजे मुकुल नासरे यांना विनंती करेल की त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की त्यांना फोटो फ्रेम देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. मुकुल नासरे. त्यानंतर एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत, इन सोबत लिहूया भविष्याचा नवा अध्याय खास. विचारांची ही ताकद कृतीतून दिसते आज. धन्यवाद. त्यानंतर यश जाधव. दोन दिवसापासून गेस्टचा फॉलोअप आणि 2 वर्षापासून गेस्टचा फॉलोअप करतो तो यश जाधव यांचाही सत्कार होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी लाठी प्रदर्शन केलं इथे आणि आमची हिटलर म्हणून तिला ओळखतो ती श्रावणी फुलवांदे, त्यांनाही मी विनंती करेल की त्यांनी या सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये जे काही क्विज कॉम्पिटिशन होत आहेत ते तुमचं रजिस्ट्रेशन चेकिंग चेकआउट ज्यांनी केलं अर्पण वनवे त्यांनाही मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन काम करणारा प्रणय पाथराबे त्यालाही विनंती करेल त्यांनी यायचं आहे. त्यानंतर भविष्यातली महाविद्यालयाची संचालिका आणि आमची माजी मुख्यमंत्री समृद्धी विजय कल्पना दुबे यांना सुद्धा मी विनंती करेल की तिने सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. अँकरिंग करेपर्यंत मुंबईपासून दिल्लीपर्यंत इथपर्यंत इथून थांबलेली आहे समृद्धी दुबे माजी मुख्यमंत्री येईल. त्यासोबतच शिवेश पांडे यांनी चांगल्या प्रकारे फूड मॅनेजमेंट केलं. शिवेश पांडे असतील तर त्यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यानंतर श्रेयश पुरी जे की एमएलए हॉस्टेलचं सर्व काम त्यांनी पाहिलं आहे. श्रेयश पुरी असतील तर प्लीज व्यासपीठावर यावे. त्यानंतर वंशिका उईके. श्रेयश पुरीचं मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे की त्याच्या वेगवेगळे उद्योग त्याचे सुरू आहेत आणि सोबतच त्याच्यातला वेळ काढून तो आपल्यासोबत कामामध्ये येतो. त्यासोबतच वंशिका उईके पहिलंच वर्ष आहे पण चांगल्या प्रकारे तर वेगवेगळ्या कामामध्ये डॉक्युमेंटेशनमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर झुलेलाल कॉलेजचा विद्यार्थी वेदांत चंदनखेडे एक्झाम प्रॅक्टिकल करत करत कोर टीमला मदत करण्यासाठी कॉलिंग टीम करण्यासाठी बॅकबोन म्हणून काम करण्यासाठी वेदांत आला होता. वेदांतला विनंती करेल त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यानंतर दुसरा आमचा यश म्हणजे तो दुधेकर. यश दुधेकरलाही मी विनंती करेल भगवती कॉलेज यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर वर्ध्यावरून आलेला श्यामसुंदर, आता वर्ध्याहून आलेले आणि आमचे पुण्याहून आलेले श्यामसुंदर, 2 आमच्याकडे श्यामसुंदर आहे. 2 यश आणि समिट पण यशस्वी झालेली आहे म्हणून आम्ही सर्व सुंदर दिसतो. त्या ठिकाणी श्यामसुंदरने अतिशय अँकरिंग आणि सूत्रसंचालनाचा धुरा चांगल्या प्रकारे हाती घेतला. त्यानंतर कादंबरी यांना सुद्धा मी विनंती करेन की कादंबरी बसके यांनी व्यासपीठावर सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर सौ क्वेश्चन मार्क कुमारी क्वेश्चन मार्क कावेरी डोळे यांना सुद्धा मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. युवकांच्या हृदयात नवा
विश्वास आवाज आहे बदलाचा. मला जो व्हिडिओ बनवतोय अपलोड करतोय सोशल मीडियावरती त्याला सुद्धा मी विनंती करते वरती यायचं आहे, सन्मान करायचा आहे. डॉक्युमेंट्स असो, फोटो असो, फूड असो, मॅनेज. उद्याचा भारत सोबत लिहूया भविष्याचा नवा. विशाल टेंभुर्णे यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आर्या त्रिभुवनकर यांनी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व काम सांभाळले, त्यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर बोलवतो. त्यानंतर देवयानी ढोके यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर राहुल बागडे हॉस्टेलचा गब्बर त्याने सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर अवनी सोबत शक्य होत. गुडदे यांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. आदर्श वानखेडे हे अकोला यांनी मयूर टालेसर यांना सबमिटकरिता या दुसऱ्या वेगवेगळ्या कामाकरिता त्यांनी मदत केली आणि कोर्टींचा भाग म्हणून त्यांनी समोर आलेले आहेत. असे आदर्श यांचा सन्मान आम्ही इथं करू इच्छितो. त्यानंतर अकोल्याचा दुसरा जोडी त्यामध्ये आहे अभिषेक डोंगरे यांना सुद्धा मी व्यासपीठावर त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. सोबतच बदल घडवण्याची हिम्मत देणारी मागील 1 वर्षापासून जो विद्यार्थी म्हणून आमच्यासोबत जॉईन होता तो सकाळ समूहाच्या ईनच्या व्यासपीठाचा सब सेंटर नागपूर याचा तो अधिकारी झाला आहे. आणि खरंच खूप मेहनत केलेली आहे. ते म्हणजे प्रकाश कडू यांना मी विनंती करेन की त्यांनी आमचा हा सन्मान करू इच्छितो. कृपया आपण व्यासपीठावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. स्टॉल आणि फोटो फ्रेम देऊन त्यांचा हा सन्मान करण्यात येतोय. प्रकाश कडू हा विद्यार्थी होता गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा. मागच्या वर्षी सोबत होता, आज माझ्यासोबत आहे. टीम म्हणून काम करत असताना वेगळा आणि आज जबाबदारी म्हणून काम करताना वेगळा, हा अनुभव त्याचा वेगळाच आहे. खरंच खूप जास्त मेहनत या प्रकाशने केली. थँक्यू प्रकाश. मान्यवरांचे खूप खूप आभार. आता मी अधिकचा वेळ न घेता धनवटे नॅशनल कॉलेजचे विद्यार्थी फॅकल्टी इथे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि मी आदरणीय वावगे सरांना विनंती करेल प्राचार्य कोठे सरांचा आणि विद्यार्थ्यांचं सत्कार करायचा आहे शॉल आणि फ्रेम देऊन. समिटमध्ये सक्सेसफुली सहकार्य करण्याकरिता त्यांनी मदत केली आहे. प्रशांत भाऊगे सर त्यांचा सत्कार करत आहे त्या ठिकाणी. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि सहकार्य त्यांनी आम्हाला केलं आणि हे सहकार्य आदरणीय आमचे जाहिरातीचे मॅनेजर संदीपजी भुसारी साहेब यांच्या माध्यमातून झालं. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी शिवाजी सायन्स कॉलेजचे विद्यार्थी इथे उपस्थित असतील त्यांना विनंती करते की व्यासपीठावर यायचं आहे. आणि प्रशांत भाऊगे सरांना मी विनंती करते की आदरणीय देशमुख सर प्राचार्य शिवाजी सायन्स कॉलेज यांचा आपण सन्मान करायचा आहे. एकत्र येऊन घडवूया उद्याचा भारत. सोबत लिहूया भविष्याचा नवा अध्याय खास. विचारांची ही ताकद कृतीतून दिसते आज. स्वप्नांना देतो आकार हाच आहे इंचा राज. नेतृत्वाची ओळख इथे शिवाजी सायन्स कॉलेजचे विद्यार्थी दोन्ही दिवस होते. NCC चांगल्या प्रक्रियामध्ये इन्व्हॉल्व होते. एका शब्दावरती त्यांनी विद्यार्थी या कार्यक्रमात पाठवले त्यासाठी ईन आणि सगळ्यांचं त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. त्यानंतर प्रेरणा आहे प्रत्येकाची. राजकुमार गोस्वामी सर NSS विभाग धनवटे नॅशनल कॉलेज यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो. मी वावगे सरांना विनंती करेल की त्यांचा हा सत्कार करायचा आहे. घेऊया स्वप्नांच्या आकाशात. माझ्या सकाळ आणि ईनच्या मधला
मधला पहिला कार्यक्रम जेव्हा नागपुरात मी जॉईन झालो होतो, पहिला कारगिल दिवस मी DNC कॉलेजच्या हॉलमध्ये केला होता आणि त्यासाठी पूर्ण सहकार्य गोसावी सरांनी केलं होतं. मागील 7 वर्षापासून माझं त्यांचं नातं आहे. धन्यवाद सर्वांचे. थँक्यू सो मच सर. खूप खूप धन्यवाद.